नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी हेल्दी आणि चवदार असा राईस ढोकळा करत आहे। यासाठी 1 कप तांदूळ मी 2 तास पाण्यात भिजत घातलेला आहे। आता याचं पाणी मी या चाळणीच्या साहाय्याने काढून घेत आहे। आता हे जे तांदूळ आहे ते मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहेत। त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालत आहे आणि आता हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। साधारण या स्वरूपाचं पीठ मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। तर 2 बॅचेसमध्ये मी हे पीठ काढून घेत आहे। आता यामध्ये 1 कप दही मी ॲड करत आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर साधारण 3 ते 4 मिनटं मी हे फिरवून घेत आहे एकाच डायरेक्शनने, त्यामुळे पीठ हलकं होईल। आता हे एक 10 मिनटासाठी मी बाजूला ठेवत आहे। तोपर्यंत मी हे ताट घेतलेलं आहे आणि आता या ताटाला तेल लावून घेत आहे सगळीकडून। त्यानंतर या ठिकाणी मी ही कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हा स्टँड ठेवलेला आहे। आता या कढईला मी प्रीहीट करून घेणार आहे साधारण 3 ते 4 मिनटं। तोपर्यंत मी बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालत आहे। 1 चमचा बारीक किसलेला अद्रक यामध्ये मी घालत आहे। 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालत आहे। 1 चमचा साखर आणि आता या ठिकाणी इनोचा 1 पाऊच या ठिकाणी मी ॲड करत आहे, त्यामुळे ढोकळा छान फुलतो। आणि आता यामध्ये वरून थोडंसं पाणी मी घालत आहे आणि पुन्हा एकदा हे बॅटर मी मिक्स करून घेत आहे। तर इनोचं पाकीट घातल्यानंतर हे बॅटर मिक्स करून घ्यायचे एकाच डायरेक्शननी आणि लगेच ते या ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये घालायचं आहे। प्लेटला टॅप करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी ही प्लेट ठेवत आहे आणि आता तिला मी झाकून ठेवणार आहे 15 मिनिटासाठी। गॅस हा हाय फ्लेमवर मी ठेवलेला आहे। 15 मिनिटानंतर या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि आता टूथपिकच्या साहाय्याने मी ते चेक करत आहे। तर टूथपिकला हा ढोकळा जर लागलेला नाही, त्यामुळे ढोकळा हा रेडी आहे। आता त्याला गार होऊ द्यायचे थोडा वेळ। थोडंसं हलकं कोमट झाल्यानंतर मी आता त्याला चाकूच्या साहाय्याने कट करून घेत आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा ढोकळा किती छान फुललेला आहे, छान असा स्पॉन्जी झालेला आहे। आता या ठिकाणी मी तडका करत आहे। त्यासाठी मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 4 चमचे तेल मी घालत आहे। अर्धा चमचा मोहरी फुटल्यानंतर या ठिकाणी अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग आणि थोडासा कढीपत्ता मी घालत आहे। त्यानंतर या ठिकाणी मी थोडंसं पाणी ॲड करत आहे, साधारण 4 ते 5 चमचे पाणी मी यामध्ये घालत आहे। आता हा तडका ढोकळ्यावर मी घालत आहे। सजावटीसाठी मी वरून थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली आणि खोबऱ्याचा कीस पण घालत आहे। तुम्ही बघू शकता हा राईस ढोकळा किती छान दिसत आहे, अगदी स्पॉन्जी आणि छान असा फुललेला आहे। हा ढोकळा चटणी किंवा सॉस सोबत छान लागतो। तर हेल्दी चवदार असा राईस ढोकळा जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।